रामकृष्णारी वारीबद्दलचा एक अभंग आठवला. शेतात निवांत एका झाडाखाली बसलेलो होतो म्हणून आपणास एक थोडक्यात झालेली समजेल असे एक अभंग सांगतो. हा अभंग संत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय म्हणतात, मार्गी बहुत याची गेले साधू संत, मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ आडराने ऐशी गरजती पुराणे, नका जाऊ आडराने ऐशी गरजती पुराणे, चोखिळील्या वाटा न लागे पुसावा धोपटा. संत तुकोबारायांच्या अभंगातून खरंच एक एक शब्द असा वेचून घेण्यासारखा वाटतो. काहीतरी चांगलं मिळतं, सुंदर मिळतं. काय त्या पंढरीच्या वारीचं महत्त्व सांगितलंय महाराजांनी. महाराज काय सांगतात, मार्गी बहुत गेले याची गेले साधू संत, मार्गी बहुत याची गेले साधू संत. अरे ज्या आळंदीवरून निघतो, ज्या पंढरपूरच्या परमेश्वराच्या दर्शनासाठी आपण लाईनशीर जातो ना, त्या वाटेवर खूप साधू संत गेलेत, खूप महात्मे गेलेत, आपल्यासारख्यांची तर गणतच नाही. आणि या वारीच्या टायमाला राजो काय तो माऊलीचा नाद असतो, काय ब्रह्मनाद घुसतो, काय वारी असते, काय तुकोबारायांची पालखी असते, काय ज्ञानेश्वर महाराजाची पालखी असते. त्याच वारीला एवढे लोक जमलेले असतात. म्हणून महाराज सांगतात की मार्गी बहुत याची गेले साधू संत. त्या मार्गाने आपण चालायला एक वर्षातून एक वेळेस आषाढीची वारी करू शकत नाही. कितीतरी पापी आपण आहोत असं कधी कधी समजतं. वर्षातून एक वारीसाठी आपण त्या पंढरपूरच्या आळंदी ते पंढरपूरला जावं असं मलाही वाटतं आणि मी कधी कधी जातोच, त्यात काही शंका नाही. महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, नका जाऊ आडराने. किती मस्त सांगतात महाराज, नका जाऊ आडराने ऐशी गरजती पुराणे. अरे रस्ता सोडू नका, वाट वही वाट असावी, धोपट मार्गा सोडू नको. मी एक कविता वाचली होती शिकत असताना. खरंच वाट एक जर नीट असेल ना, अहो पंढरपूरला जाण्याची सगळ्यांचीच मानसिकता आहे, पण वाट आणि धोपट रस्ता जर सोडून तुम्ही जात असताल ना, तर काटेरी वनस्पती चिरडणार आहे. कुठं पालवी लागेल, कुठं बोरी बोचकारल्या जाईल, तर कुठे गाठा घुसल्या जाईल. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, नका आडराने, अरे नका जाऊ आडराने ऐशी गरजती पुराणे. महाराज किती सुंदर वाक्यात सांगतात हो माझ्या माऊलींना. आणि पंढरपूरची वारी करत असताना काय तो नामघोष असतो, तिथं श्रीमंत तसाच चालतो, तिथं गरीबही त्याच वाटेवर चालतो, तिथंशी नेताही त्याच वाटेवर चालतो, कार्यकर्ताही त्याच वाटेवर चालतो. अहो काय त्या पंढरीचा महिमा सांगावा माऊली. काय असं वाटतं की असं रक्त सळसळ करतं की आज वारी सुरू व्हायला पाहिजे आणि आज आपणही जायला पाहिजे. ही अशी गर्जना. आणि हे पुराणातही सांगितले हो, नका जाऊ आडराने. संत तुकाराम महाराज तर सांगतात, पण या अगोदर पुराणात सुद्धा सांगितलंय, नका जाऊ आडराने ऐशी गरजती पुराणे. पण आपल्याला ते कळत नाही. जायचंय काय मग वारीत पडले, इकडेच जातो. अरे पंढरीच्या वारीचं महत्त्व ज्याला चालते ना त्यालाच कळते. त्याच्या दुःखाचा डोंगर तिथं सावरला जातो. तुम्ही पंढरीची वारी पैदल करत असताना एक लक्ष करा आणि बारीक निरीक्षण करा, त्याचं दुःख त्याच्या पाठीशी राहत नाही. किती मोठं संकट असू द्या, तो निघूनच जाते. म्हणून म्हणतो, पंढरीची वारी आयुष्यात कराच, घडल त्यानं कराच. आळंदी ते पंढरपूर असं काही नाही, पण सुंदर वारी आहे, करा. तुकाराम महाराज तिसऱ्या चेहऱ्यात सांगतात, चोखळील्या वाटा. काय म्हणतात, चोखळील्या वाटा न लागे पुसावा धोपटा. अरे ह्या वाटा साधू संतांनी जाऊन साफ केल्यात, सुंदर केल्यात ना, पुसायची गरज ना, काय गरज नाही. एवढी वारी चालते, कुठं कचरा दिसत नाही, कुठं घाण दिसत नाही, कुठं काय दिसत नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, चोखळील्या वाटा न लागे पुसावा धोपटा. अरे जा, पंढरीची वारी आयुष्यातून एक वेळ तरी करा. पंढरीची वारी करत असताना खूप असते, पंढरपूरच्या वाटेवर गर्दी अंतुनात असते. गर्दी ओसरत नाही, आडरानानं जाणाऱ्याला गर्दी दिसत नाही, पण वारीत गर्दीच असते. म्हणून सांगतात तुकाराम महाराज, झळकती पताका गरुड के म्हणे तुका.
अरे प्रत्येकाच्या खांद्यावर एक पताका असतो, कोणाच्या डोक्यावर इंद्रायण असते, कोणाच्या गळ्यात टाळ असतो, कुठं मर्दंग घेऊन हिंडतो. अरे काय धावपळ असते ती, काय माऊली 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 नामघोष असतो, काय लोक पळत असतात, काय समाधान वाटते. जिथं मिळेल ते घेते, गर्व ना अहंकार ना लाईच वाटत नाही. जे असेल ते आपलंच, पाणी पडलं तरी वारी, नाही पडलं तरी वारी. माझ्या सर्व वारकऱ्यांनो, एकदा कुठंतरी जा, वारी करा. वारीसारखं कुठलंही चांगलं कार्य नाही. आणि आपल्या जर आयुष्यातल्या दुःखाचा पापाचा नाश करायचा असेल तर खरंच आपल्या पायाला थोडेसे खचके लागू द्या. ज्या साधू संतांनी निर्माण केलेली ती वाट आहे ना, त्या वाटेवर एकदा चालून पहा. मग कळून येईल तुम्हाला की बा खरंच साधू संत या वाटेवर गेलीत. मग आपणही झालं ना की कसं चालतं इथं. काही कमी पडत नाही. टोंगळे दुखणारे लोक पडतात, घरचं काहीच राहत नाही. लोक म्हणतात मी वारीला कसा जाऊ, मी याला गेलं तर माझं घर. अरे काहीच रुकत नाही तुझ्या वाचून. तू एकदा जा तर सही, देवाच्या नामस्मरण करीत आपोआप चालतं. म्हणून म्हणतो पंढरीला जाण्याचा मार्ग सुजळ आहे बरं का, सुंजळ आणि सुंदर आहे, उद्धारही होतो. म्हणून सगळ्यांना आणि येईन एकदा सांगतो, या मार्गी भाऊ साधू संत गेले, तुम्ही पण जा, तुम्ही पण जा, वारी टाळू नका. रामकृष्णारी सहज सुचली म्हणून बोलून दाखवलं. असं काही मी कुठला प्रख्यात अभंग सोल्युशन करणारा नाही किंवा कुठला हेही नाही, पण सहज आलं बोलून दाखवलं. पटलं चांगलं विचारात घ्या, नाही पटलं मनोरंजन म्हणा, सोडून द्या. धन्यवाद. रामकृष्णारी.